अली खामेनींचा मृत्यू होतो. इतक्या जबर हल्ल्यानंतर इराण युद्धामध्ये मागे पडेल, अमेरिकेसमोर गुडघे टेकेल असं ट्रम्प यांना वाटलं होतं. पण युद्धाच्या चौथ्याच दिवशी ट्रम्प यांनी युद्धासाठी 4-5 आठवडे तयार आहोत असं म्हणत युद्धाचा भडका आणखी किती दिवस असणार याचा अंदाज दिला. आणि तेच आता होताना दिसतंय. आज अगदी 10व्या दिवशी सुद्धा युद्धाची धग आणखी तीव्र होताना दिसतेय. त्याच युद्धाचा आपल्या आयुष्यावरती किती परिणाम होतोय आणि पुढे किती होणार आहे यावर आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी पूर्वी भावे आणि तुम्ही पाहताय झिरो आवर. कसं आहे, एखादं युद्ध सुरू होतं साधारणपणे 2 देशांमध्ये. मग त्या युद्धाचा वणवा फक्त 2 देशांमध्येच पसरत असला तरी त्याची झळ आणि चटके आसपासच्या देशांनाही बसायला लागतात. आणि हे युद्ध जिथून जगभराच्या एकूण तेल पुरवठ्यापैकी 20% कच्चं तेल पुरवलं जातं त्या आखातात पेटलंय. आणि आपल्या भारताच्या एकूण पुरवठ्यापैकी तर 65% कच्चं तेल याच आखातातनं आयात केलं जातं. आणि त्याच आखातामध्ये युद्ध पेटलेलं असल्यामुळे आता त्याची धग आपल्यापर्यंत पोहोचणार हे साहजिकच. युद्धाच्या 10 दिवसात या भडकलेल्या युद्धाची आग चांगलीच जाणवायला लागली आहे. व्यावसायिक गॅसपासून घरगुती गॅसपर्यंत दर वाढलेत. कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलची किंमत दिवसेंदिवस वाढतीये. भारत सरकारनं सध्या तरी पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्यात, पण हे पुढे किती दिवस राहणार याच्यावरती प्रश्नचिन्ह आहेच. आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पण अधिवेशनाच्या कामकाजातही युद्धाचेच पडसाद दिसले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी निवेदन दिलं. आखातातल्या युद्धावरती भारताची काय भूमिका आहे हे देशासमोर स्पष्ट केलं. या आणि इतर अनेक मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत, अगदी तपशीलवार. पण त्याआधी आपण सुरुवात करूया आजच्या प्रश्नानं आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, बलाढ्य अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हे युद्ध आणखीन किती दिवस चालेल? 10 पेक्षा कमी दिवसात हे संपेल? 10 दिवस तरी चालेल? 1 महिना लागू शकतो का? महिन्यापेक्षा जास्त? तुम्हीच आम्हाला तुमचा कौल सांगा आमच्या सोशल मीडिया पोर्टलवरती व्होट करून. आता हे युद्ध